जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी कृष्ण अवतार संपवला, देह सोडला, तेव्हा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे संपूर्ण शरीर 5 तत्वांमध्ये मिसळले गेले, परंतु त्यांचे हृदय एखाद्या जिवंत व्यक्तीसारखे सामान्यपणे धडधडत होते आणि पूर्णपणे सुरक्षित होते. त्यांचे हृदय आजपर्यंत सुरक्षित आहे, जे भगवान जगन्नाथ हे फार कमी लोकांना माहीत आहे. महाप्रभूंचे मोठे रहस्य. सोनेरी झाडूने स्वच्छता केली जाते. महाप्रभू जगन्नाथ भगवान श्रीकृष्ण यांना कलियुगाचे भगवान देखील म्हटले जाते. जगन्नाथ स्वामी त्यांची बहीण सुभद्रा आणि भाऊ बलराम यांच्यासोबत पुरी, ओरिसा येथे राहतात. परंतु रहस्य असे आहे की आजपर्यंत कोणालाही कळू शकले नाही. दर 12 वर्षांनी महाप्रभूंची मूर्ती बदलली जाते. त्यावेळी संपूर्ण पुरी शहरात ब्लॅकआउट केले जाते, म्हणजेच संपूर्ण शहरातील दिवे बंद केले जातात. दिवे बंद झाल्यानंतर CRPFच्या सैन्याने मंदिर परिसराला सर्व बाजूंनी वेढा घातला जातो. त्यावेळी कोणीही मंदिरात जाऊ शकत नाही. मंदिरात दाट अंधार आहे. पुजाऱ्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. पुजाऱ्याच्या हातात हातमोजे आहेत. तो जुन्या मूर्तीतून ब्रह्मपदार्थ काढून नवीन मूर्तीत ठेवतो. पण हा ब्रह्मपदार्थ काय आहे हे आजपर्यंत कोणालाही माहीत नाही. आजपर्यंत ती कोणीही पाहिली नाही. हजारो वर्षांपासून ती एका मूर्तीतून दुसऱ्या मूर्तीकडे हस्तांतरित केली जात आहे. हा एक अलौकिक पदार्थ आहे, जो एखाद्या व्यक्तीच्या शरीराला स्पर्श करून त्याचे तुकडे करू शकतो. हे ब्रह्मपदार्थ भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहे, पण ते काय आहे हे कोणालाच माहीत नाही. वर्षात आषाढाचे 2 महिने आले की त्याच वर्षी भगवान जगन्नाथ आणि इतर मूर्ती बदलल्या जातात. या प्रसंगाला नवकलेवर म्हणतात. पण आजपर्यंत एकही पुजारी महाप्रभू जगन्नाथाच्या मूर्तीत काय आहे हे सांगू शकला नाही. काही पुजारी म्हणतात की जेव्हा आम्ही त्याला आमच्या हातात घेतले तेव्हा तो सशासारखा उड्या मारत होता. त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती आणि त्याच्या हातात हातमोजे होते. त्यामुळे आम्ही फक्त त्याला जाणवू शकतो. आजही दरवर्षी जगन्नाथ यात्रेच्या निमित्ताने पुरीचा राजा स्वतः सोन्याचा झाडू घेऊन झाडू मारायला येतो. भगवान जगन्नाथ मंदिराच्या सिंहद्वाराच्या आत पहिले पाऊल टाकतात. आतमध्ये समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येत नाही. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंदिरातून बाहेर पडताच समुद्राचा आवाज ऐकू येईल. तुम्ही बहुतेक मंदिरांच्या शिखरावर पक्षी बसलेले आणि उडताना पाहिले असतील, परंतु जगन्नाथ मंदिरावरून एकही पक्षी जात नाही. ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फिरतो. भगवान जगन्नाथ मंदिराच्या मुख्य शिखरावर सावली निर्माण होत नाही. दिवसाच्या कोणत्याही वेळी भगवान जगन्नाथ मंदिराच्या 45 मजली शिखरावर असलेला ध्वज दररोज बदलला जातो. असे मानले जाते की एक दिवस जर ध्वज बदलला नाही तर मंदिर 18 वर्ष बंद राहील. त्याचप्रमाणे भगवान जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर एक सुदर्शन चक्र आहे, जे सर्व दिशांनी पाहिल्यावर तुमच्या समोर येते. भगवान जगन्नाथ मंदिराच्या स्वयंपाकघरात प्रसाद शिजवण्यासाठी 7 मातीची भांडी एकावर एक ठेवली जातात. ती फक्त लाकडाच्या विस्तवावर शिजवली जातात. यावेळी सर्वात वर ठेवलेल्या भांड्याचे ताट प्रथम शिजते. भगवान जगन्नाथ मंदिरात दररोज केला जाणारा प्रसाद भक्तांसाठी कधीच कमी पडत नाही. पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मंदिराचे दरवाजे बंद होताच प्रसादही संपतो. आणि आणखी अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत आपल्या सनातन धर्मामध्ये. जय जगन्नाथ स्वामी.